राज्य सरकार काय म्हणतंय, त्यांना सध्याचं ओबीसी आरक्षण याला धक्का द्यायचा नाहीये. तर मग आता घटना दुरुस्तीच तुम्हाला करावी लागेल, आणि घटना दुरुस्ती जर केली तर ती पूर्ण देशाला लागू होईल. हो. मग जाट समाज, पटेल समाज, कापू समाज, वेगवेगळ्या राज्यातले, त्यांना सगळ्यांना आरक्षण द्यावं लागणार. हम्म. आणि जे जरांगे पाटलांची मागणी आहे त्याला स्वतः गव्हर्नमेंटनीच सगळे सोयऱ्यांचा GR आणला, त्यांनी उपसमिती नेमली, त्यांनी न्यायमूर्ती शिंदेच्या खाली एक समिती नेमलेली आहे. आता त्या समितीला तुम्ही एक्सटेन्शन दिलेलं आहे 30 जून पर्यंत पुढच्या वर्षी. तर त्या समितीने मग तो समाविष्ट करावात. म्हणजे ते जुने जे गॅझेट आहेत, हैदराबाद गॅझेट, औंध गॅझेट, त्याचा आधार घेऊन जर तुम्ही काही प्रमाणात मराठा समाजातल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र देऊ शकला जुने आधार घेऊन, तर मग ते द्यावं लागेल सरकारला. कारण सरकारने हे आता स्वतःवर ओढवून घेतलेलं आहे. आणि माझं काय म्हणणं आहे की जर तुम्हाला 1 महिन्यापूर्वी जरांगे पाटलांनी परमिशन मागितली होती, तुम्ही बरोबर गणेशोत्सवाच्या वेळेसच परमिशन दिली. त्यामुळे सरकारला पण बरेच उत्तरं ह्यात द्यावे लागतील. आणि घटना दुरुस्तीशिवाय आता काहीही पर्याय नाहीये. आणि एक लक्षात ठेवा, जे आरक्षण 27%, जे 30% ओबीसी आरक्षण, ओबीसी VJNT आरक्षण जे आहे, ते इंदिरा साहनी म्हणजे मंडल कमिशन नंतर इंदिरा साहनी केसमध्ये सुप्रीम कोर्ट म्हणलं होतं. सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं होतं की तुम्ही 50%च्या पुढे जर गेला तर तुम्हाला व्यवस्थित कारणं द्यावे लागतील. आता पार्लमेंटला कोणी थांबवलेलं नाहीये. पार्लमेंट घटना दुरुस्ती करून तुम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवा आणि कायदा आणा.